नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला प्रेस न करता फॉल कसा लावायचा आहे ते सांगणार आहे आणि सुरुवातीपासून फॉल लावताना काय काय काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मी एका बाटलीमध्ये अर्ध्या बाटलीपेक्षा कमी पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 2 फॉल टाकत आहे। हे दोन्ही फॉल आपल्याला पाण्यामध्ये चांगले बुडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले फॉल चांगल्या तऱ्हेने भिजले जातील आणि फॉलमधला खळही निघून जाईल। हे फॉल असेच आपल्याला अर्धा पाऊण तास भिजत घालायचे आहे। तुम्हाला जर जास्तच गडबड असेल तर तुम्ही 15-20 मिनिटांनीही फॉल पाण्यातून काढू शकता। आपले हे दोन्ही फॉल पाण्यामध्ये चांगले भिजले गेलेले आहेत। आता आपण हे फॉल वाळत घालू। फॉल आपल्याला एकदम पद्धतशीर असे प्लेन वाळत घालायचे आहे। फॉलला एकही वळी पडायला नको। मी दोन्ही साईडला फॉल प्लेन करून घेतलेला आहे आणि एकदम पद्धतशीर प्लेन वाळत घातलेला आहे। चला तर आता दुसराही फॉल तसाच वाळत घालूयात। आपल्या चॅनलवर यानंतरचा व्हिडिओ लटकनचा येणार आहे। ते लटकन तुम्हाला खूप आवडणार आहेत, कारण की ते लटकन इतके सुंदर आहेत की तुम्हाला पाहता क्षणीच ते पसंत येणार आहेत। लटकन बनवण्याची इतकी सोपी पद्धत आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल आणि ब्लाऊजचेही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघून घ्या। चला तर आता आपले फॉल वाळलेले आहेत। आता हे फॉल आपण काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता की आपले हे दोन्ही फॉल प्रेस केल्यासारखे वाटत आहे। असे वाटतच नाही आहे की हे फॉल आपण धुवून तसेच वाळू घातलेले आहे। तर बघा किती प्लेन फॉल आलेले आहेत। तर चला हे फॉल कसे लावायचे आहेत आणि कोणती काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिले तर आपल्याला साडी खोसायचा भाग हातात धरायचा आहे आणि तो तसाच खालपर्यंत धरत आणायचा आहे आणि खाली साडीला उलट्या दिशेने धरायची आहे। तर बघा, ही सरकी दिशा आहे, मी उलट्या दिशेने धरत आहे आणि आपल्याला 10 इंच मोजून घ्यायचं आहे। 10 इंचाच्या नंतर आपल्याला फॉल लावायचा आहे। मी 10 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला फॉल ठेवायचा आहे। फॉल आपल्याला सरक्या दिशेने ठेवून त्याला उलट्या दिशेने पलटी मारायचं आहे। बघा, हा सरखा भाग आहे आणि मी उलट्या दिशेने थोडीशी काठ पलटी मारत आहे। हे काठ आपल्याला मार्किंग केलेल्या ठिकाणी ठेवायचे आहेत। आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सुरुवातीला मी साडीला पिको केली होती, तर दुसरी फावडी होती, तर आपल्याला ती फावडी बदलून फॉलची फावडी लावायची आहे। पिकोची फावडी काढलेली आहे, बघा मी तुम्हाला दाखवते। ही पिकोची फावडी आहे, मी फॉलची फावडी लावलेली आहे। यामुळे आपला फॉल व्यवस्थित लागणार आहे। तर चला आता आपण मशीनला फॉल लावून घेऊयात। तर बघा, एक हात आपल्याला मशीनच्या मागच्या दिशेला साडीवर ठेवायचा आहे आणि एक हात समोर ठेवायचा आहे। मागच्या साईडला आपल्याला कपडा ओढत घ्यायचा आहे आणि समोरच्या हाताने आपल्याला कपडा बरोबर साडीवर फॉल ठेवायचा आहे। असे करत आपल्याला साडीला फॉल लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला फॉल किती व्यवस्थित लागत आहे। जवळपास आपला फॉल हा लावून झालेला आहे। साडीच्या काठाला स्टोन असूनही आपला फॉल व्यवस्थित लागलेला आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते फॉल किती व्यवस्थित लागलेला आहे। चला तर आपण आता वरच्या साईडला फॉल लावून घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीचे काठ हे खालच्या दिशेला दुमटून घ्यायचे आहेत। धागा आपल्याला दुहेरी घ्यायचा आहे। दुहेरी धाग्याने आपला फॉल हा सटकणार नाही। कधी कधी काय होते, पायामध्ये अटकून आपला फॉल हा सटकू शकतो, त्यामुळे दुहेरी धाग्याने आपला फॉल हा फिट्ट राहील। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला सुईमध्ये साडीचा खूप कमी कपडा घ्यायचा आहे आणि वरचा फॉलचा जास्त कपडा घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्हीही एकमेकाला धरून राहतील। आणि तिसरी गोष्ट, आपल्याला 5-5 इंचावर तुरपाई करून फिट्ट टाका मारायचा आहे, जेणेकरून आपला फॉल सटकणार नाही। आणि प्रत्येक वेळेस तुरपाई केल्यानंतर आपल्याला धागा ओढायचा नाही आहे। 5-5 इंचावर तुरपाई केल्यावर आपल्याला धागा ओढायचा आहे आणि पद्धतशीर करून घ्यायचा आहे। हा टेबल बघून घ्या। मी तुम्हाला एक उपयोगी टिप्स सांगणार आहे, जे की तुम्हाला खूप आवडणार आहे। ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपल्याला फॉल हा पाटावर न लावता मुलांचा स्टडी करायचा जो टेबल असतो त्या टेबलावर लावायचा आहे।
त्यामुळे आपला फॉलही व्यवस्थित लागेल आणि आपल्याला वाकायची गरजही पडणार नाही आणि पाठदुखी पण होणार नाही. ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. या स्टँडच्या छोट्या टेबलामुळे आपल्याला मोकळे बसून फॉल लावता येणार आहे. तर बघा फॉल किती व्यवस्थित लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की मी 2-3 टाके घेतल्यावर धागा ओढत आहे आणि फॉल व्यवस्थित करून घेत आहे. तर बघा किती व्यवस्थित फॉल लागलेला आहे. वरच्या दिशेला बघा फॉल प्लेन दिसत आहे. फॉलचा एकही धागा दिसत नाही आहे. तर बघा फॉल किती व्यवस्थित लावला गेलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फॉल लावायचा सांगितलेला आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फॉल धुण्यापासून फॉल प्रेस न करता फॉल कसा लावायचा आहे तेही सांगितलेले आहे आणि छोटे छोटे टिप्ससुद्धा दिलेले आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि उद्याचा लटकनचा व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.